मला आवाज क्लिअर येतोय का माझा? हो. आता असो पुढचा 10वा फॅक्टर. आता सगळे चालू होतं, आपल्या अनालिसिसचा पार्ट चालू होता. 10वा फॅक्टर कोणता आहे? क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. सो 10 नंबर क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. ऐका, आता क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काय असतं बघा. काय होतं माहिती आहे का, की आपल्याला काय करायचे आता, आपल्याला काय करायचे, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काढायची. म्हणजे काय, हा इंटरसेक्शन आहे बघा, राईट, हा वाला. आता काय आहे, हे काय लेन आहे, हे लेन आहे बरोबर. किती लेन आहे त्यात बरं का, या रस्त्यावरती मला 2 लेन दिसायला भेटतात, या रस्त्यावरती मला 2 लेन दिसायला भेटतात. आता विचार करा, आपण काय करतोय, या फक्त सिंगल लेनवरची कॅपॅसिटी काढतोय बरं. कॅपॅसिटी म्हणा, व्हॅल्यूम गणा, ठीक आहे. तर मी काय केलं बरं का, की हा जो काही सिंगल लेन आहे याच्यावरती मी ट्रॅफिक व्हॅल्यूम काढून टाकलं आणि याच्यावरती मी ट्रॅफिक व्हॅल्यूम काढून टाकलं, राईट. पुन्हा मी इकडचं पण ट्रॅफिक व्हॅल्यूम काढून टाकतोय, इकडचं मी ट्रॅफिक व्हॅल्यूम काढून घेतोय, राईट. तो ट्रॅफिक व्हॅल्यूम मी काढून घेतोय. आता लक्षात घ्या, मला जो ग्रीन टाईम ठरवायचा आहे, या रस्त्यावरचा ग्रीन टाईम, विचार करा तुम्ही, इथं ग्रीन लाईट चालू असतो, इथे ग्रीन लाईट. तुम्हाला मी अगोदर बोललो होतो काय बरं का, की जर समजा तुम्हाला ग्रीन टाईम किती ठेवायचा आहे जर ठरवायचं असेल, तर तुम्ही ज्या रस्त्यावरती चालतायत ना त्याची ट्रॅफिक तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग विचार करा बरं का, समजा हा जो काही रस्ता आहे, हावाला रस्ता, याच्यामध्ये गाड्यांना आपल्याला पास करायचं आहे समजा अशा पद्धतीनं. मग इकडचा ग्रीन टाईम किती ठेवायचा हे कशावर डिपेंड करून देईल, की या रस्त्यामध्ये ट्रॅफिक येते किती. पण या रस्त्यावरती 2 लेन आहेत, मग 2 लेन, या लेनवरती काय येतात, या लेनवरती येतात समजा गाड्या 100 एका तासामध्ये, आणि याच्यावरती गाड्या येतात समजा 200, गाड्या किती येतात 200, राईट. अशा पद्धतीने आता तुम्ही मला सांगा, हे 2 लेन होते, तर 100 येत आहेत, 200 येत आहेत, तर कोणत्या ट्रॅफिक व्हॅल्यूमवरून मी हा ग्रीन हे सर ठरवायला पाहिजे. तुम्ही म्हणणार की 200 वाला घे. ज्या लेनवरती जास्त ट्रॅफिक आहे जास्त ट्रॅफिक आहे त्याच्या बेसिसनुसार ग्रीन लाईट सर ठरव. तो ग्रीन लाईट जो काय समोरचा हा जो काही रस्ता आहे, या रस्त्यामध्ये हा ग्रीन लाईट किती टाईम पेटायला पाहिजे हे कशावरती डिपेंड करून देईल बरं का, या रस्त्यामध्ये असणाऱ्या ट्रॅफिकवरून. पण या रस्त्यावरच्या असणाऱ्या ट्रॅफिकवरती डिपेंड तर करेलच, परंतु लेन बघा, या लेनमध्ये किती गाड्या आहेत, 100च आहेत, ज्या लेनमध्ये किती गाड्या आहेत 200. तर दोघांपैकी ज्या लेनमध्ये सगळ्यात जास्त गाड्या असतील ना, या लेनचा मी ट्रॅफिक व्हॉल्यूम घेईल आणि त्याच्यानुसार काय करेल, मी त्या ग्रीन लेनला ठरवेल, राईट. तर त्याला म्हणतो आपण क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. क्रिटिकल लेन व्हॅल्यूम म्हणजे काय बरं का, तर क्रिटिकल लेन व्हॅल्यूम तुम्हाला परीक्षेला विचारतील की ग्रीन टाईम आपण कशाच्या बेसनुसार ठरवतो. आपण ठरवतो क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. क्रिटिकल लेन व्हॅल्यूम म्हणजे काय बरं का, की जे काही लेन आहेत, आता हा रस्ता इकडचा फ्लो असा होता ना, तर 2 लेन आहेत, या 2 लेनपैकी ज्याची जास्त कॅपॅसिटी आहे, जास्तीत जास्त कॅपॅसिटी आहे, तो जास्त कॅपॅसिटीवाला 600 समजा, तर त्याच्या बेसिसनुसार आपण ग्रीन टाईम ठरवणार, बरोबर आहे ना. ऑफकोर्स. आता मला एक सांगा, समजा हा रस्ता आहे, अशा पद्धतीने इंटरसेक्शन आहे. इथे हा जो काही लेन आहे ना इकडचा, याच्यावरती फक्त 20 गाड्या येत आहेत आणि याच्यावरती फक्त 200, इकडे 200 गाड्या येतात. आता मला सांगा, जर समजा मी या 20च्या याच्यानुसार जर का इथे ग्रीन लाईन ठरवला असता 20च्या बेसिसनुसार, तर हा टाईम कमी राहिला असता ना. मग याच्यासाठी जे की आहे ना, या 20 गाड्या गेल्या असतात, पण इकडच्या 200 गाड्या कशा गेल्या असतात मग, बरोबर की नाही. मग आपण त्यामुळे काय करत असतो, या 2 लाईनपैकी ज्याची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे त्याच्या बेसिसनुसार आपण हा ग्रीन लाईट ठरवून देऊ, जेणेकरून हे जे आहेत ना, हे तर चाललेच जातील, पण याच्यावरचे सगळ्या ट्रॅफिक पण निघून जाईल ग्रीन लाईन. लक्षामध्ये. सो देअरफॉर काय बोलतोय, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम जो असतो तो काय असतो, त्याला लिहून घ्या तुम्ही. तो बघा बरं काय, 10वा नंबर क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. काय असतं क्रिटिकल लेन व्हॅल्यूम बघा. सो क्रिटिकल लेन ड्युरिंग एनी ग्रीन सिग्नल फेज, during any green signal phase, several lanes on the one or more several काय म्हणले, several lanes on, याचा मराठीत अर्थ समजून घ्या. lanes on one or more approach are permitted to move काय मिनिंग होते बघा, की ड्युरिंग एनी ग्रीन सिग्नलच्या केसमध्ये काय दिसायला भेटत असतं, की सिंगल फेज, एका फेजमध्ये आपण ऑब्झर्व करूया तर खूप सारे लेन असू शकतात ना, या रस्त्यावरती खूप सारे लेन असू शकतात. ही 1 लेन, 2 लेन, 3 लेन, इंटरसेक्शनवरती खूप सारे लेन असू शकतात. मग आता या लेनपैकी ज्याची ट्रॅफिक जास्त असेल ना, ती वाली आपण घेत असतो हिरव्या कलरला डिझाईन करण्यासाठी. तर हिरव्या कलरचा टाईम किती ठेवायचा हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काढत असतो. क्रिटिकल लेन व्हॅल्यूम म्हणजे काय बरं का, की जे काही लेन आहेत, नंबर ऑफ लेन, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त कोणकोणत्या याच्यावरती आहेत बरं का, त्याला म्हणतो आपण क्रिटिकल लेन, राईट. तो झाला आपला तो. सो ड्युरिंग एनी ग्रीन सिग्नल फेज झाला. पुढे हे वाक्य झालं. पुढचं वाक्य काय बरं का, आता वन ऑफ दिस विल हॅव मोर ट्रॅफिक व्हॅल्यू. या जे काही नंबर ऑफ लेन आहेत ना, त्याच्यापैकी कोणत्या तरी एकाची ट्रॅफिक जास्त असेल. सो वन ऑफ दिस विल हॅव
will have more traffic volume, more traffic volume than the other and will require मोर टाईम. आलं लक्षामध्ये? बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला कळालं काय बरं का, की अशा पद्धतीचे जे काही आहेत, हा आपला काय आहे, हा आपला इंटरसेक्शन आहे, हा एक रस्ता आहे, इथे खूप सारे 3-4 लेन आहेत, राईट. आणि याच्यापैकी ना या लेनमध्ये सगळ्यात जास्त गर्दी आहे. मग याला पास व्हायला सगळ्यात जास्त टाईम लागेल ना, मग याच्यानुसार मी ग्रीन टाईम ठरवणार. कळतंय तुम्हाला? राईट. सो वन ऑफ दिस विल हॅव मोर ट्रॅफिक व्हॉल्यूम दॅन द अदर अँड विल रिक्वायर मोर टाईम दॅन एनी अदर लेन मुव्हिंग ॲट अ सेम टाईम, राईट. दॅन एनी अदर लेन मुव्हिंग ॲट अ सेम टाईम. झालं वाक्य? सो दॅन एनी अदर लेन मुव्हिंग ॲट अ सेम टाईम. पुढे काय म्हटलं आहे? पुढचं वाक्य इफ सफिशियंट टाईम इज अलोकेटेड फॉर दिस लेन देन ऑल जर का समजा ज्या लेनमध्ये सगळ्यात जास्त गर्दी त्याला जर का तुम्ही सफिशियंट टाईम देऊन दिला तर बाकीच्या गाड्या तर आपोआप जाणार आहेत ना. इफ सफिशियंट टाईम इज अलोकेटेड फॉर दिस लेन दॅन ऑल अदर लेन will also be accommodated, right. The volume of this lane is termed as critical lane volume denoted by VC. बोला, क्लिअर झालं का रे? नेहा कळालं का क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काय असतं ते? हो. पुढचं आता आपल्याला काय काढायचं आहे? सायकल लेंथ काढायची बरं का. डिटर्मिनेशन ऑफ द सायकल लेंथ ऑन द बेसिस ऑफ द स्टार्टअप लॉस टाईमच्या बेसनुसार आपल्याला काय काढायचं? सायकल लेंथ काढायचं. आता सायकल लेंथ करायचं. क्लिअर? फॉर नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट? पुढचा आहे डिटर्मिनेशन ऑफ सायकल लेंथ on the basis of startup time. काय आता बघा, स्टार्टअप टाईम आपल्याला काय काढायचं ना, सीची व्हॅल्यू काढायची, सायकल लेंथची व्हॅल्यू काढायची. कशाच्या बेसिसनुसार? स्टार्टअप लॉस्ट टाईम ना, स्टार्टअप लॉस्ट टाईम म्हणायचं. स्टार्टअप लॉस्ट टाईम. तो स्टार्टअप लॉस टाईमच्या बेस म्हणजे तुम्हाला जर का समजा मी प्रत्येक याची जर का स्टार्टअप लॉस टाईम देऊन दिला ना, त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काय काढता येईल? सायकल लेंथ काढता येईल. सो सायकल लेंथ त्याच्यावर तुम्हाला काढता येईल. कशा पद्धतीने काढतात आता गंमत बघा. सगळ्यात परीक्षेमध्ये जर का विचारलं तुम्हाला, उत्तर द्या बरं का मला तुम्ही, की स्टार्टअप लॉस टाईम जनरली किती असतो? उत्तर द्या रे. स्टार्टअप लॉस टाईम फॉर द वाट, एखाद्या फेजसाठी स्टार्टअप लॉस टाईम किती असतो? जवळजवळ किती असतो? किती सेकंद? 2 सेकंद. लक्षात ठेवू द्या. आता बघा गंमत. आता आपण काय करूया? समजा बघा, हां आता गंमत बघा काय म्हणतोय. माझ्या लक्षामध्ये येते की यार हा जो काही ना, हा समजा हा 2 फेज आहे. ही जी काही सिस्टीम चाल भेटते 2 फेज आहे. म्हणजे इकडे गाड्या जात आहेत, बाकीचा रस्ता बंद आहे. हा झाला पहिला फेज. इकडे गाड्या जात आहेत, बाकीचे दुसरे रस्ते 2 बंद आहेत. हा झाला दुसरा फेज. आता विचार करा तुम्ही, पहिल्या फेजमध्ये काय होते? पहिल्या फेजमध्ये इथे स्टार्टअप टाईम लॉस होतोय. इथं पण सेम आहे तो टाईम, तेवढा टाईम सेम आहे. म्हणजे मला लक्षामध्ये येते इथं टाईम जो वाया जातोय तो सेम टाईम वाया जातोय. किती? TSL. तर एका फेजमध्ये TSL एवढा टाईम वाया जातोय. दुसऱ्या फेजमध्ये जेव्हा मी येईल तेव्हा पण किती टाईम वाया जाईल बरं का? TSL एवढा टाईम जाईल. जर तिसरा फेज असेल तर TSL × TSL 3 × TSL एवढा टाईम वाया जाईल. अजून चौथा जर का फेज असेल एवढा टाईम वाया जाईल. म्हणजे मला दिसायला भेटत आहे यार की जो काही टोटल स्टार्टअप लॉस टाईम आहे तो किती असेल? सो तुम्ही काय म्हणणार? टोटल स्टार्टअप लॉस टाईम ऑन N फेज. फेज किती आहेत? N फेज आहेत. तर या N फेजवरती टोटल लॉस टाईम किती असेल बरं का? स्टार्टअप लॉस टाईम किती असेल? तर टोटल स्टार्टअप लॉस टाईम तो किती असेल? तुम्ही म्हणणार नंबर ऑफ फेज आहेत N इज वॉट? नंबर ऑफ फेज इंटू TSL. तर एका फेजवरती 2 सेकंद लागत आहेत. दुसऱ्या फेजमध्ये पुन्हा 2 सेकंद, तिसऱ्या फेजमध्ये पुन्हा 2 सेकंद. म्हणजे मला दिसायला भेटत आहेत की प्रत्येक फेजमध्ये मला 2-2 सेकंद लॉस होतोय. कशाचा लॉस होतोय? हा स्टार्टअप लॉस टाईम. सो मला काय दिसायला भेटतं? N × SL एवढा टोटल स्टार्टअप लॉस टाईम आहे आपला. तर टोटल SL इज वॉट? स्टार्टअप लॉस टाईम फॉर इच फेज एवढं येतं टोटल.
आता विचार करा, आता सायकल लेंथ कोणाला म्हणतो आपण? सायकल लेंथ म्हटल्यावरती काय, सायकल लेंथ डिनोट करतो मी सीनं. सायकल लेंथ कोणाला म्हणतो मी सीनं. आता विचार करा तुम्ही काय, की एक सायकल लेंथ जी आहे, राईट, एक सायकल लेंथ नंबर ऑफ सायकल किती असतात बरं का एका तासामध्ये? हा झाला, याला काय म्हटलं मी, हा झाला टोटल लॉस टाईम. हां, एवढा लॉस टाईम होतो एका तासामध्ये नंबर ऑफ सायकल किती असतात रे? सांगा बरं, एका तासामध्ये नंबर ऑफ सायकल किती असतील? 3600 डिवाइड बाय 3600 सेकंद म्हणजे एक तास झाला. डिवाइड बाय मी करणार सी, राईट. म्हणजे 3600 सेकंद आहेत. मी तुम्हाला नंबर ऑफ सायकल विचारतोय, तो नंबर ऑफ सायकल किती असतील बरं का? 3600 डिवाइड बाय सी. कसं काय? सी काय असतो? सी असतो आपला एक सायकल लेंथ असते. 3600 एक तास आहेत डिवाइड बाय सायकल लेंथ जर का केलं तर किती सायकल भेटतील तुम्हाला? नंबर ऑफ सायकल भेटून जातील. तो 3600 डिवाइड बाय सी म्हणजे नंबर ऑफ सायकल आहेत एका तासामधल्या. तो नंबर ऑफ सायकल इन 1 आवर इज इक्वल टू 3600 डिवाइड बाय सी. ओके, पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, टोटल स्टार्टअप लॉस टाईम इन 1 आवर. आता टोटल स्टार्टअप लॉस टाईम एका तासामध्ये किती होत आहेत तुम्हाला काढायचं आहे. त्याच्या पुढे काय लिहिणार मी, सांगा बरं का तुम्ही आता. टोटल स्टार्टअप लॉस टाईम in 1 hour इज इक्वल टू व्हॉट? सो टोटल स्टार्टअप लॉस टाईम. आता विचार करा काय, की टोटल स्टार्टअप लॉस टाईम किती फेज होते आपल्याकडे? 4 फेजचा रोड होता समजा. 4 फेजमध्ये मुवमेंट होत आहेत. तर मग एन म्हणा किंवा 4 म्हणा, NTSL एवढा टाईम आपला एका याच्यामध्ये वाया जात होता, एका सायकलमध्ये, बरोबर का? एका सायकलमध्ये वाया जात होता. आता काय बोललो मी, टोटल स्टार्टअप लॉस टाईम इन 1 आवर, एका तासामध्ये किती हे वाया जाईल. मग तुम्ही काय म्हणणार बरं का, अशा सायकल किती आहेत आपल्याकडे? एका सायकलमध्ये TSL, एका सायकलमध्ये N इंटू TSL, एका सायकलमध्ये किती टाईम वाया जातो? N इंटू TSL. व्यवस्थित समजून घ्या, एका सायकलमध्ये फेज येत असतात. हे बघा, ही झाली पहिली फेजमध्ये काम, राईट की नाही? पहिली फेज, दुसरी फेज, तिसरी फेज, चौथी फेज. पहिली फेज, दुसरी फेज, तिसरी फेज, चौथी फेज. 4ही फेजमधली मुवमेंट संपली, तो एक सायकल झाली. 4ही फेजमधली मुवमेंट संपली, एक सायकल झाली. 4ही फेजमधली मुवमेंट संपली, एक सायकल झाली. पण तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की जेव्हा पूर्ण एक फेज म्हणजे पूर्ण जेव्हा फेज कंप्लीट होईल, हा फेज झाला, हा फेज सुरू झाला, तिसरा फेज सुरू झाला, चौथा फेज सुरू झाला, त्यापासून तर पूर्ण सगळे फेज कंप्लीट होत नाही तोपर्यंत पूर्ण एक सायकल निघून येत असते. आणि या पूर्ण एका सायकलमध्ये जो स्टार्टअप लॉस टाईम आहे तो किती आहे? तो आहे N इंटू TSL. N इंटू किती आहे? TSL. सो नंबर ऑफ फेज इंटू TSL करा. या फेजमध्ये जाते 2 सेकंद, हा फेज चालू असताना 2 सेकंद, दुसरा हवाला फेज असेल 3 सेकंद, हवाला फेज असेल 4 सेकंद, राईट का? अशा पद्धतीने म्हणजे तो प्रत्येक सेकंद, याचा मी काय केलं आहे, स्टार्टअप लॉस टाईम काढतोय. तो स्टार्टअप लॉस टाईम इंटू N केला तर हा झाला एका सायकल लेंथमधला एवढा स्टार्टअप लॉस टाईम आहे. तर एका तासामध्ये किती असतील तुम्ही म्हणाल? एका तासामध्ये सायकल किती असतात? 3600 डिवाइड बाय सी. एवढा नंबर ऑफ सायकल असतात एका तासामध्ये, राईट. तो एका तासामध्ये, परंतु तुम्हाला माहिती आहे एका तासामध्ये एवढ्या सायकल असतात, परंतु एका सायकलला किती स्टार्टअप लॉस टाईम असतो? तो असतो N इंटू TSL. म्हणजे काय झालं बरं का, आता हा काय झाला माहिती आहे का, एका तासामध्ये जेवढ्या सायकल येत आहेत त्या सगळ्या सायकलचा स्टार्टअप लॉस टाईम हा लॉस. टोटल स्टार्टअप लॉस टाईम 3600 डिवाइड बाय सी इंटू NTSL, राईट. हा झाला आपला काय, टोटल स्टार्टअप लॉस टाईम. तो एका तासामध्ये जेवढ्या काही सायकल होत असतील, एका सायकलमध्ये बघा, एका सायकलमध्ये किती लॉस होतो बरं का टाईमचा? तो होतो TSL. एका याच्यामध्ये NTSL, राईट की नाही? का? कारण की एका सायकलमध्ये 3 फेज असतात, 4 फेज असतील, तर पूर्ण एका सायकलमध्ये 4 फेज असतील तर मी 4 TSL करणार. या फेजचा 2 सेकंद गेला, पुढच्या फेजचा 2 सेकंद गेला, तिसऱ्या फेजचा 2 सेकंद गेला, चौथ्या फेजचा 2 सेकंद गेला, 2 2 2 2 8, राईट की 8. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटेल. सो देअरफॉर N इज व्हॉट? नंबर ऑफ व्हॉट? सो N काय असतो आपला? नंबर ऑफ फेज. आणि TSL म्हणजे काय? एका याचा TSL करा, नंबर ऑफ फेज करून टाका, तुम्हाला भेटून जाईल एका सायकलचा स्टार्टअप लॉस टाईम. एका सायकलचा स्टार्टअप लॉस टाईम आहे, परंतु एका तासामध्ये किती सायकल असतात? 3600 डिवाइड बाय, तो टोटल सायकल डिवाइड बाय एका याचं हे करून टाका, तुम्हाला काय भेटून जाईल? टोटल स्टार्टअप लॉस टाईम इन 1 आवर. आलं लक्षामध्ये? तर टोटल स्टार्टअप लॉस टाईम इन 1 आवर किती आला? 3600 डिवाइड बाय सी इंटू NTSL. आला लक्षामध्ये? आता मला सांगा, हा स्टार्टअप लॉस टाईम आहे म्हणजे आपला काही उपयोगाचा नाही आहे. मग याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ गाड्या काढायची काही गरज पण नाही, हा काही उपयोगाचा नाही ना. याच्यावरती गाड्या जे आहेत ना, या रिॲक्शन टाईममध्ये सगळ्या गाड्या आहेत. म्हणजे या टायमिंगमध्ये कोणत्याही गाड्या चालत नव्हत्या, म्हणजे म्हणूया आपण, म्हणजे सुरू नव्हत्या झाल्या, चालत नव्हत्या, इफेक्टिव्हली काम करत नव्हत्या. हा झाला तो टाईम. आता मला काय काढायचं बरं का, मला काढायचं आहे टोटल रिमेनिंग टाईम. आता तुम्ही मला सांगा बरं का, टोटल रिमेनिंग टाईम आपल्याकडे किती तास होता? 1 तास.
एक तासामध्ये आपला खूप सारा टाईम जो आहे ना स्टार्टअप लॉस टाईममध्ये गेला आहे पुरा रस्त्यामध्ये बरं का. किती गेला आहे बरं का, तो 3600/C इंटू NSL एवढा स्टार्टअप लॉस टाईम आपला पूर्ण सायकलमध्ये वाया गेलेला आहे टोटलमध्ये. पण आता हा वाया गेलेला आहे, पण एका तासामध्ये आपल्याकडे किती टाईम होता, 3600 सेकंद होता. या 3600 सेकंदमधून तो टोटल रिमेनिंग टाईम किती उरतोय बघा. 3600 सेकंदमधून किती वाया गेलेत बरं का, वाया गेलेले आहेत 3600/C इंटू NTSL. हा एवढा टाईम आपला टोटल स्टार्टअप लॉस टाईम आहे. टोटल स्टार्टअप मग 3600मधून टोटल स्टार्टअप लॉस टाईम जर का तुम्ही करून टाकला मायनस, तर तुम्हाला काय भेटून जाईल बघा, टोटल रिमेनिंग टाईम. तर टोटल रिमेनिंग टाईमला मी TGने दाखवतो. TG इज व्हॉट, टोटल रिमेनिंग टाईम इज इक्वल टू काय येतोय, तो येतोय 3600 कॉमन काढा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस NTSL/C. बोला क्लिअर आहे काय, क्लिअर आहे का रे TG राईट. हा उरला आहे रिमेनिंग टाईम. म्हणजे आता हा जो काही टाईम आहे या टाईममध्ये पूर्ण रस्त्यावरती गाड्यांची काय होत असेल, मुवमेंट होत असेल. मी सांगतो तुम्हाला अजून व्यवस्थित समजून राईट. हा झाला आपला TG, हा झाला TG. उत्तर हा झाला TG 3600 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस NTSL/C हा झाला. आता बघा बरं पुढे, आता मला काढायचं मॅक्झिमम नंबर ऑफ क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काढायचं मला. याच्या पुढं तुम्ही लिहून घ्या फक्त, मी सांगतो तुम्हाला पुन्हा अजून पुढचं काय आता. सो मॅक्झिमम सम ऑफ क्रिटिकल लेन व्हॅल्यूम, त्याला म्हणतो मी क्रिटिकल लेन व्हॅल्यूमला VC. तुम्हाला माहिती तर VC काय असेल बरं का, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला काढायचं आहे, तुम्हाला काय काढायचं आहे, मॅक्झिमम क्रिटिकल लेन व्हॅल्यूम काढायचं आहे. कारण की VC या लेन व्हॅल्यूमच असतो. मग तुम्हाला माहिती आहे काय बरं का, जो इफेक्टिव्हली टाईम उरला होता सगळ्या फेजमधला तो होता एका तासामधला TG. एवढा टाईम उरलेला आहे, बाकीचा जो काय आपण मायनस करून टाकलेला हा TG एवढा उरतोय. ठीक आहे, डिवाइड बाय मी काय करणार बरं का, एवढा टाईम उरतोय माझ्याकडं, आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट जो काही आपला कॉन्स्टंट हेडवे टाईम जो असतो तो काय असतो आपला H असतो. तो काय असतो H. तुम्हाला नाही वाटत का तुम्हाला नंबर ऑफ गाड्या भेटून जातील. VC काय दाखवतोय, VC म्हणजे काय, मॅक्झिमम सम ऑफ द क्रिटिकल लेन व्हॅल्यूम. म्हणजे एका तासामध्ये जास्तीत जास्त किती गाड्या जातील. TG हा उरलेला टाईम डिवाइड बाय सॅच्युरेशन हेडवे जो काय आहे तो डिवाइड बाय करून टाका. तुम्हाला काय भेटून जाईल, एका लेनवरच्या गाड्या भेटून जातील. TG डिवाइड बाय S. तो TD डिवाइड बाय S. मी तुम्हाला काढून दाखवेल पुन्हा, टेन्शन काही घेऊ नका, तुम्हाला कळेल हळूहळू. पुढे काय बरं का, सो देअरफॉर VCला कसं लिहिता येईल आता. सो VC इज इक्वल टू TG डिवाइड बाय H इज इक्वल टू TG काय काढला आहे तुम्ही, TG काढला आता 3600 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस NTSL डिवाइड बाय C हा होता आपला. आणि याच्या खाली मला डिवाइड बाय H करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे काय बरं का, 3600 डिवाइड बाय H काय असतो रे, तुम्ही म्हणणार सॅच्युरेशन कॅपॅसिटी S आहे, राईट की नाही. सॅच्युरेशन कॅपॅसिटी S आहे असं पण लिहून देतो आपण. तो 3600 डिवाइड बाय H म्हटल्यावरती S आहे म्हणजे काय, एखाद्या फेजचा हा सॅच्युरेशन काय आहे, सॅच्युरेशन कॅपॅसिटी. तो S आहे म्हणतोय समजा मी. 1 मायनस NTSL डिवाइड बाय C हा झाला आपला काय, हा झाला आपला VC. हा काय झाला VC. पण तुम्हाला VC नाही काढायचा, तुम्हाला C काढायचा. हा C कुठे लपलेला आहे, इथे लपलेला आहे. मग देअरफॉर तुम्ही इकडे तिकडे जर का पाठवून टाकलं तर तुम्हाला Cचा फॉर्म्युला काय भेटतो, हा फॉर्म्युला पाठ करून घ्या. तो C इज व्हॉट, सायकल लेंथ इज इक्वल टू, बरोबर येते का चेक करून घ्या, NTSL डिवाइड बाय 1 मायनस VC डिवाइड बाय S. ही भेटेल तुम्हाला सायकल लेंथ इन व्हॉट सेकंद. ही भेटेल तुम्हाला सायकल लेंथ. तर N म्हणजे काय, नंबर ऑफ फेज. TSL म्हणजे काय, स्टार्टअप लॉस टाईम. तर तुम्हाला स्टार्टअप लॉस टाईम देऊन देईल ते तो रेट. तर तुम्हाला पहिले काय म्हणतील बरं का, की म्हणता येते एक रस्ता आहे त्याचा स्टार्टअप लॉस टाईम जो काय आहे एक हे त्याचा 2 सेकंद आहे. मग 2 सेकंद असतील ना, असे किती फेजेस बघा, किती फेजमध्ये काम करतात, 4 फेज असतील. तर 4 2 हे झाले 8 डिवाइड बाय 1 मायनस VS म्हणजे काय, VS म्हणजे असते आपली व्हॅल्यूम. काय म्हणतो VSला आपण, VS इथं तीनमध्ये वाट क्रिटिकल व्हॅल्यूम. तो क्रिटिकल व्हॅल्यूम होता आपला, क्रिटिकल व्हॅल्यूम तो काय होता, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम हा होता आपला काय, क्रिटिकल लेन व्हॅल्यूम VC. आणि SI का होता, सॅच्युरेशन कॅपॅसिटी SI होती. तर अशा पद्धतीने सगळे व्हॅल्यूम जर का आपण टाकून टाकलं तर C आपल्याला भेटून जाईल. C आपल्याला काय म्हणजे भेटून जाईल. एक मिनिट, या पोरी आहेत ना लई ओरडतात. आवाज आला बरं का मग राईट. तो अशा पद्धतीने दिसायला भेटतं. आता बघा
गंमत जर तुम्ही बघायला गेलात तर हा वाला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला रटायचा तर रटून घ्या, जर आता लक्ष द्यायचं तर व्यवस्थित लक्ष देऊन घ्या. मी पहिल्यापासून व्यवस्थित सांगतो, पूर्ण मन लावून ऐकून घ्या. एकदा तर एक हे करून झालं, पण तरी याच्यामधून तुम्हाला इतर गोष्टी कळून जातात, म्हणून एक्सप्रेशन लक्षामध्ये ठेवायचं असतं. एक्सप्रेशन कधी पण, डेरिव्हेशन कधी पण कशासाठी लक्षात ठेवतो आपण, त्याच्यामुळे इतर गोष्टी कळून जातात, त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवतो. आता काय काढायचं आपल्याला काढायचं होता सी म्हणजे काय, सी काय असतो बरं का, सी म्हणजे असतोय सायकल लेंथ किंवा सायकल टाईम. सायकल लेंथ किंवा सायकल टाईम म्हणजे काय बरं रे, म्हणजे काय बरं का. आता विचार करा तुम्ही, समजा हा इंटरसेक्शनवरती जे सिग्नल आपण लावलेले आहेत हे 4 फेजमध्ये काम करतात, राईट. मग पहिल्या फेजमध्ये जो काय आहे, पहिल्या फेजमध्ये काय होऊन जाईल, पहिल्या फेजवाल्यांसाठी आता कलर सुरू झाला, राईट. पहिल्या फेजचं काम झालं, दुसरा फेजचं काम होईल, तिसऱ्या फेजचं काम होईल, चौथ्या फेजचं काम होईल, या सगळ्यांचं काम होईल. पुन्हा मग हा रस्ता अजून सुरू होईल, राईट की पुन्हा हा रस्ता सुरू होईल. मग मला दिसायला काय भेटते माहिती का, मला काय दिसायला भेटते की आज सुरू झाला, नंतर दुसरा फेज, नंतर तिसरा फेज, चौथा फेज, अशा पण काहीतरी चाललेले ते फेजमध्ये काम चालले. तो 4 फेज संपल्यानंतर अजून सुरू होईल, मग पुन्हा अजून फेज संपतील. अशा पद्धतीने आपल्याला चालू होताना दिसायला भेटत असते. सो देअरफॉर मी पहिली कंडिशन जी उचलली, मी काय बोललो बरं का, की स्टार्टअप लॉस टाईम, तो टोटल स्टार्टअप लॉस टाईम काय असेल बरं का, एका फेजसाठी जो स्टार्टअप लॉस टाईम असतो तो एवढा असतो टी असेल, बरोबर. परंतु आपल्या केसमध्ये समजा 2 फेज आहे, तर मी काय करणार, 2 असेल, एवढा टाईम माझा वाया जातोय. एवढा टाईम काय होतं बरं का, एवढा टाईम आपला वाया जातोय. तर एवढा टाईम आपला वाया जाताना दिसायला भेटत असतो, हा झाला, राईट. एवढा टाईम वाया जाताना दिसायला भेटत आहे. आता किंवा एन टी असेल म्हणतो, जेवढे फेज असतील एवढा स्टार्टअप टाईम जो काही आपला वाया जात असतो. हे कुठल्यामध्ये जाते बरं काय, तो हा जो काही बघायला गेला एका सायकल लेंथमधला, तो एका सायकल लेंथमधला एवढा वाया जातोय. मला सांगा एका तासामध्ये किती नंबर ऑफ सायकल असतात. तुम्ही म्हणणार 3600 डिवाइड बाय सी जर केला, कारण की एक सायकलचा टाईम काहीतरी असेल 3600 म्हणजे 1 तास झाला, तो 3600 डिवाइड बाय एक सायकलचा टाईम जर मी केला तर मला नंबर ऑफ सायकल भेटून जातील. नंबर ऑफ सायकल आल्यात कितीतरी, समजा नंबर ऑफ सायकल किती जरी आल्यात तर एका सायकलमध्ये एन टी एस एल एवढा टाईम काय होतो, वाया जात असतो, राईट. तर तुम्हाला दिसायला भेटेल नंबर ऑफ सायकल 3600 डिवाइड बाय सी जर करून टाकल्यात तर एवढ्या एका तासामध्ये एवढा टाईम जो आहे ना आपला वाया जाईल, फक्त कशामध्ये, स्टार्टअप लॉस टाईममध्ये. एवढा टाईम डायरेक्ट किती वाया जातोय, तो एन टी एस एल इंटू 3600 डिवाइड बाय सी एवढा टाईम आपला काय होतोय, वाया चालला जातोय. मग मला सांगा एका तासापैकी किती टाईम उरून जाईल बरं का, तुम्ही म्हणणार टी डी जी एवढा टाईम उरेल. मग किती उरते बरं का टी डी जी, तो उरतोय 3600 सेकंद होते एका तासाचे, मायनस त्याच्यामधून हे मायनस करतो म्हणे, तर तुम्हाला एक्सप्रेशन काय भेटतो टी डी जीचं, टी जी जी इज इक्वल टू 3600 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एन टी एस एल डिवाइड बाय सी. हा आपला इफेक्टिव्ह टाईम आहे, एवढा हा आपला इफेक्टिव्ह टाईम आहे. मग हा जर काही इफेक्टिव्ह टाईम असेल, समजा काहीतरी टाईम सेकंडमध्ये येतो आणि आपल्याला माहिती आहे काय, या सेकंडमध्ये येतो, आपल्याला माहिती आहे काय की टाईम हेडवे जो काही असतो, टाईम हेडवे तो 3 सेकंदाचा असतो, गाडी गेल्यानंतर 3 सेकंदाचा. तर देअरफॉर मी काय करतो माहिती आहे का, तर देअरफॉर मी काय करून घेतो, मी काढून घेतो लेन व्हॅल्यूम, तो व्ही सी काढून घेणार मी, राईट. व्ही सी कसा काढतो मी आता, टी डी जी डिवाइड बाय एच. तो हा जो काही टाईम उरलेला होता या टाईममध्ये मुवमेंट वगैरे दिसायला भेटत असते, स्टार्टअप टाईम लॉस केला नंतर तो टी डी जी डिवाइड बाय एच जर करून टाकला तर नंबर ऑफ व्हेकल मी काढून टाकणार, याला म्हणतो तो आपण लेन व्हॅल्यूम. तो हा काय झाला आपला लेन व्हॅल्यूम. आता लेन व्हॅल्यूम झाला, पुन्हा तुम्हाला दिसायला भेटेल असं एक्सप्रेशन कसं येईल बरं का, व्ही सी इज इक्वल टू टी डी जीची व्हॅल्यू काय काढली तुम्ही, तो टी डी जीची तुम्ही व्हॅल्यू जी काढलेली होती ती होती 3600, राईट. तो देखा आता बरं का, टी डी जी तो काय होती 3600 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एन टी एस एल डिवाइड बाय सी आणि डिवाइड बाय एच करता म्हणजे एच. हा काय झाला बरं का आपला, हा झाला सॅच्युरेशन कॅपॅसिटी. तो व्ही सी इज इक्वल टू सॅच्युरेशन कॅपॅसिटी एस ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एन टी एस एल डिवाइड बाय सी. अशा पद्धतीने एक्सप्रेशन आपण काढून टाकणार. परंतु आपल्याला पाहिजे काय, आपल्याला सायकल लेंथ काढायची होती, तर सायकल लेंथचं एक्सप्रेशन काय होऊन जात असं लक्षात ठेवा, सायकल लेंथ इज इक्वल टू वॉट, एन नंबर ऑफ फेज टी एस एल, राईट. तो समजा एका फेजमध्ये जे काही एवढा टाईम वाया जातोय, तर 4 फेजमध्ये एवढा टाईम वाया जाईल, एन टी एस एल डिवाइड बाय वॉट, सो डिवाइड बाय काय असेल बरं का, सो एन टी एस एल झाला आपला. पुढे जर बघायला गेला तर पुढचा फॉर्म्युला कसा, 1 मायनस व्ही सी डिवाइड बाय एस, हा झाला आपला फॉर्म्युला, राईट. हा झाला फॉर्म्युला. आता तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, हा झाला फॉर्म्युला आपला. तर व्ही सी डिवाइड बाय एस. आता कधी काय होऊन जातं, विचार करा तुम्ही, की जी काही सायकल लेंथ आहे त्या सायकल लेंथचा व्हॅल्यू कधीतरी काही ना काही टाईम येईल की नाही. कधी काय होतं माहिती का, व्ही सी डिवाइड बाय एस जे ना, याची व्हॅल्यू एकापेक्षा जास्त येऊन जात असते. जर याची व्हॅल्यू एकापेक्षा जर का समजा जास्त आली रे, तर काय होईल बरं का, खालचा डिनॉमिनेटर काय होईल, निगेटिव्ह होईल. सायकल टाईम कधी निगेटिव्हमध्ये राहील का, कधी निगेटिव्हमध्ये राहणार नाही. याचा अर्थ काय होतं, याचा अर्थ असा होतो की काही ना काही डिझायनिंगमध्ये चूक होते, तो काही ना काही प्रॉब्लेम होतोय. मग काय करावं लागेल आपल्याला, काही पण करून व्ही सी डिवाइड बाय
व्ही सी डिवाइड बाय एस जो आहे ना तो मला काय करावं लागेल, तो मला कमी करावा लागेल. एकापेक्षा जे काय हा खालचा डिनोमिनेटर एकापेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे, काही पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे. निगेटिव्ह आला का मग आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होईल. मग आपण काय करतो बरं का, व्ही सी डिवाइड बाय एस याला समेशन करतो आपण, एक्सप्रेशन असेल तुम्ही याला सी इज इक्वल टू एन टी एस एल. एक प्रॉब्लेम घेतो तुम्हाला कळून जाईल, 1 मायनस व्ही सी डिवाइड बाय एस अशा पद्धतीने दिलेले आहे. आता मला काय कळतं बरं का, मी आता कॅल्क्युलेशन करून काढलं आणि माझं सीची व्हॅल्यू जे ना निगेटिव्ह आली. का आली निगेटिव्ह, कारण की व्ही सी डिवाइड बाय एस जो आहे ना हा 100% काय असेल आपला मोठा असेल एकापेक्षा, त्यामुळे डिनोमिनेटर जो काय आहे तो निगेटिव्ह आला असेल. पण असं येऊ द्यायचं नाही आपल्याला, म्हणून मी आपण काय करणार, व्ही सी डिवाइड बाय एस जो काय आहे याचा रेशोला मी काय करणार, कमी करणार. कशा पद्धतीने कमी करता येईल बरं का, तुम्ही काय करणार माहिती आहे का, व्ही सी काय असतो, लेनची कॅपॅसिटी असते. मग लेनची कॅपॅसिटी असते ना, अगोदर 2 लेन होते या दोघांपैकी ज्याच्यामध्ये जास्त असेल तो तुम्ही व्ही सी घेतला होता, बरोबर की नाही, त्याला तुम्ही व्ही सी घेतला होता. मी एक काम करतो ना, नंबर ऑफ लेनच वाढवून टाकतो डायरेक्ट इंटरसेक्शनच्या अगोदर. तर नंबर ऑफ लेन मी जर का वाढून टाकले तर काय होईल बरं का, तो याच्यामध्ये गाड्या वेगळ्या जातील, गाड्या वेगळ्या जातील, व्ही सीची व्हॅल्यू कमी होऊन जाईल. जर व्ही सीची व्हॅल्यू कमी झाली तर आपल्याला दिसायला काय भेटेल बरं का, खालचा डिनोमिनेटर जो काय आहे तो डिनोमिनेटर निगेटिव्हमध्ये येणार आणि पॉझिटिव्ह येईल. अशा पद्धतीने डिझायनिंग असते. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल. उदाहरण घेऊ आपण, तो क्वेश्चन घ्या बरं. इफ क्वेश्चन म्हणून तुम्हाला अंदाज येईल, इफ स्टार्टअप लॉस टाईम इज 3 सेकंड. स्टार्टअप लॉस टाईम किती आहे, 3 सेकंद आहे, राईट. सॅच्युरेशन हेडवे दिला आहे तुम्हाला, सॅच्युरेशन हेडवे म्हणजे हेडवे एच येतो, हेडवे सॅच्युरेशन हेडवे म्हणजे काय, तो तुम्हाला एच दिला आहे. सॅच्युरेशन हेडवे इज इक्वल टू 2.3 सेकंद, 2.3 सेकंद, राईट. फॉर टू फेज सिग्नल कम्प्यूट सायकल लेंथ. बघा क्वेश्चन वाचा बरं पहिले. इफ स्टार्टअप लॉस, तुम्हाला अगोदरच माहिती आहे सायकल लेंथ, तरी आपण काय शिकत आहोत, सायकल लेंथ काढण्यासाठी शिकत आहोत. कोणाच्या बेसनुसार, तर स्टार्टअप लॉस टाईम. तर स्टार्टअप लॉस टाईमच्या मदतीनुसार आपण काय करतो, सायकलची लेंथ काढून घेत असतो. कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्रेशन दिलेलं आहे. पण डाटा काय दिला आहे तर बघून घ्या. तुम्हाला स्टार्टअप लॉस टाईम दिला आहे 3 सेकंद, सॅच्युरेशन हेडवे दिला आहे 2.3 सेकंद, राईट. तुम्हाला म्हणले 2 फेज सिस्टीम म्हणलेलं आहे. आणि तुम्हाला म्हणलेलं आता काय बरं का, तुम्हाला काय म्हणलेलं त्यांनी की तुम्ही काय कॅल्क्युलेट करा सायकल लेंथ. मग सायकल लेंथचा फॉर्म्युला काय सांगितलं मी, सायकल लेंथ इज इक्वल टू एन टी एस एल डिवाइड बाय व्हॉट, सो एन टी एस एल डिवाइड बाय काय करतो, 1 मायनस समेशन ऑफ व्ही सी डिवाइड बाय एस आय. या केसमध्ये आपल्याला काही एकच व्हॅल्यू दिली, काही जास्त व्हॅल्यू दिलेली नाही आहेत. कशा व्हॅल्यू असतात आपण घेऊ पण उदाहरण वाटलं असतं. नाही ते एक काम करू थांबा, हे ना एवढा डाटा दिला, एवढा दिलेला आहे, हा झाला सीचा, तिथं झाला का, मी एक हे बनवतो खाली, अजून डाटा पण दिला होता बरं का. काय हे बघा, अशा पद्धतीने जे काय आहे हे डाटा मला दिलेला होता. ही गाडी चालली इकडं 1800, राईट. इकडच्या गाड्या जातील इकडे काही, तर ते असतील 1300, राईट. 1300 व्हेकल इकडे चालले आहेत 1145, 1150, इकडे चालले आहेत 900, अशा पद्धतीने मला दिलेले. तर प्रॉब्लेम आता कंप्लीट होतोय. इफ द स्टार्टअप लॉस टाईम इन 3 सेकंद, सॅच्युरेशन हेडवे 2.3 सेकंद, फॉर टू फेज सिग्नल कम्प्यूट द सायकल लेंथ. तर 2 फेज सिग्नलसाठी सायकलचा लेंथ किती असेल तो काढून दाखवा ऑन द बेसिस ऑफ लॉस टाईम. तुम्हाला कॅपॅसिटी पण दिल्यात. आता काय करणार बरं का तुम्ही, तुम्हाला माहिती आहे काय माहिती, तुम्हाला विचार करा की सीचा फॉर्म्युला आपल्याकडे होता, सी इज इक्वल टू एन टी एस एल 1 मायनस समेशन ऑफ व्ही सी डिवाइड बाय एस आय. अशा पद्धतीने आपला असतो. तर आता तुम्हाला काय लागेल बरं का, एस आय बघा बरं का, एस आय कसा काढतो, एस आय काय असतो आपला, एस आय इज इक्वल टू 3600 डिवाइड बाय एच. आणि एच आपल्याला एकच दिला आहे का, हो एकच दिला आहे. सॅच्युरेशन हेडवे 2.3 सेकंद दिला आहे, म्हणजे एस आय तुमचा डायरेक्ट निघून जाईल. एस आय काय असेल बरं का, 3600 डिवाइड बाय 2.3 सेकंद. किती गाड्या येतील बरं का सांगा रे, 3600 डिवाइड बाय 2.3 सेकंद. एस आय किती येतोय, 3600 डिवाइड बाय 2.3 सेकंद किती येतोय, 1566 व्हेकल पर हवर. आता लक्षामध्ये घ्या बरं का, 1566 व्हेकल पर हवर हे दिसायला भेटते आपल्याला. हे काय आलं बरं का, आपला एस आहे. पण तुम्हाला व्ही सी पण काढायचा असतो. आता कसा काढतो व्ही सी कसा काढतो लक्ष द्या. तर 2 फेज म्हणलेलं आहे, डायग्राम तुम्ही काढलेली. इकडे चालल्या होत्या 1800, इकडे चालल्या होत्या 1300, आय थिंक 1300, ठीक. तो हा झाला पहिला फेज. मग मला सांगा, या लेनमध्ये चालल्यात 1800 गाड्या, या लेनमध्ये गाड्या चालल्यात इकडे समजा 1300. तर तुम्ही मला एक सांगा की या फेजमधला व्ही सी किती असेल, व्ही सी फेज 1,
व्ही सी किती असेल सांगा रे नेहा, व्ही सी किती असेल ग? 1800. हम्म. 1800. 1800 काय असेल व्ही सी, कारण की ही लेन, या लेनमध्ये गाड्या इकडे चालल्यात, एका लेनमध्ये गाड्या इकडे चालल्यात. व्ही सी पहिल्या फेजमध्ये किती असेल? 1800 असेल बरोबर. तो 1800 आला. दुसऱ्या फेजमध्ये, आता दुसऱ्या फेजमध्ये पण गाड्या दाखवल्या होत्या आपण, इकडे 900 होत्या राईट, आणि इकडे काय होतं 1150. व्ही सी टू किती बरं का? तर व्ही सी टू म्हणणार तुम्ही 1150 बरोबर, 1150. आता आपण काय करणार, आपण एक्सप्रेशन काढतो. आपल्या एक्सप्रेशन कशा पद्धतीने काढतो मी गंमत बघा बरं का. तुम्हाला काय काढायचं आता, समेशन ऑफ व्ही सी आय डिवाइड बाय एस आय काढायचं आहे. एस आय जो काही आहे प्रत्येक रस्त्यासाठी एस आय वेगवेगळ्या दिलेला नाही, सगळ्यांसाठी एस आय एकच आहे. सगळ्यांचा एस आय एकच काढून दिलेला आहे, कारण की त्यांनी दिला होता टाईम हेडवे फक्त 2.3 सेकंद दिला होता ना, तर एस आय मी त्याच्या बेसवर काढून टाकला आहे. एस आय आपल्याला एकच आहे. मग समेशन ऑफ व्ही सी आय करावं लागेल मला, समेशन ऑफ व्हॉट व्ही सी आय. मग जो पहिला फेज होता त्या पहिल्या फेजमधला व्ही सी आय आहे 1800, दुसऱ्या फेजमधला व्ही सी आय आला 1150 राईट का. इकडचा जो पट्टा होता याच्यामधला व्ही सी आय काय किती आला 1800, तिकडच्याचा किती आला 1150. यांची बेरीज करून झाली, डिवाइड बाय मी काय करणार बरं का, एस आय मी एकच काढला आहे, तो एस आय आला होता माझा 1566. तर हा काय येऊन गेला बरं का, ही व्हॅल्यू आली आपली व्ही सी आय डिवाइड बाय एस आय. व्ही सी आय डिवाइड बाय एस आय इज इक्वल टू 1800 प्लस 1150 डिवाइड बाय काय होता, डिवाइड बाय 1566. आता आवाज जर का ब्रेक होत असेल तर अवघड आहे रे, सगळं हे पण संपलेलं आहे. येतोय का आवाज रे? आवाज येतोय का? आता येतो, मध्ये मध्ये ब्रेक होतोय, मध्ये ब्रेक होतोय. जिथं ब्रेक होत असेल सांगायचं, रिपीट कर म्हणून इथं प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, हां लक्षात घ्या. आता काय बोलतोय बरं का, सॅच्युरेशन कॅपॅसिटी तुम्ही काढून टाकली आहे, आणि तुम्हाला आता काय काढायचं होता, तुम्हाला काढायचा होता फॉर्म्युला माहिती, तुम्हाला काढायचा होता सीचा फॉर्म्युला काय बरं का, एन टी एस एल 1 मायनस समेशन ऑफ व्ही सी आय डिवाइड बाय एस आय. व्ही सी आय म्हणजे काय बरं का, प्रत्येक फेजचा तुम्हाला व्ही सी, आता पहिल्या फेजमध्ये व्ही सी आय 1 होता, तो व्ही सी आय 1 होता 1800 झालं. व्ही सी आय 2 होता 1150 याची राईट, आणि व्ही सी आणि एस आय एकच आहे, कॉन्स्टंट आहे तो एस आय 3600 डिवाइड बाय एच कडून काढलेला होता 1566 राईट. हा डाटा मला भेटून गेला आहे. तर मी काय करतो, पहिले ही टर्म काढून घेतो. ही टर्म जर तुम्ही काढून टाकली तर किती येईल ती, समेशन ऑफ व्ही सी आय डिवाइड बाय एस इज इक्वल टू 1800 प्लस 1150 डिवाइड बाय एस किती आला 1566. ही व्हॅल्यू किती येते सांगा बरं, ही व्हॅल्यू किती येते, किती येते रे, 1.88. आता 1.88 येते. मग तुम्हाला सांगा, तुम्ही जर ही व्हॅल्यू 1.88 येते तर तुम्ही फॉर्म्युला बघा बरं का, सायकल लेंथचा. सायकल लेंथ इज इक्वल टू एन टी एस एल डिवाइड बाय 1 मायनस 1.88. मला सांगा रे डिनॉमिनेटर काय येतोय बरं का, तर तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल काय, की जो काही आपण समेशन ऑफ व्ही सी आय डिवाइड बाय एस आय काढलेला आहे, हा एकापेक्षा काय येऊन येतोय, जास्त येतोय. जर हा एकापेक्षा जास्त आला तर डिनॉमिनेटर काय येऊन जाईल, डिनॉमिनेटर निगेटिव्ह येऊन जाईल. डिनॉमिनेटर जर का निगेटिव्ह आला तर सी कशामध्ये जाईल, निगेटिव्ह येऊन जाईल. याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काहीतरी इथं गडबड झाली, आपल्याला दुरुस्त करायची. मग गडबड काय झाली बरं का, आपण काय करतो जे काही लेन होते, हे बघा आता काय होतं बरं का, अगोदर तुम्ही बघायला गेला तर आपल्या लक्षामध्ये काय येत होतं, की यार इकडे जे काही आहे, इकडे हा 1800 असा जात होता, इकडचा किती होता, हा इकडे 1300 जात होता, बरोबर की नाही. आता मी एक काम करतो ना, मग मी काय करतो, 1800 जेत ना 1800वाले, या 1800वाल्यांना 2 लेनमध्ये टाकून देतो. म्हणजे बघा असं करतो, आता बघा राईट, इकडे 2 लेन राईट, इकडे बी 2 लेन. म्हणजे काय होईल आता बघा रे, गाड्या कसं जातील. तो इकडचा जो सुरुवातीला 1800 होता राईट, इकडचा जो सुरुवातीला 1800 होता त्याच्यापैकी 900 इकडे जातील, हे 900 इथं 900 झाले, 2 लेन करून टाकलेत मी डायरेक्ट. आणि 1300 मधला कसं 1300 ते कसं होईल बरं का, इकडे किती जातील रे, 1300च्या निम्मा तो 1300च्या निम्मा किती होईल 650 650 राईट. आता मला सांगा या फेजमधला व्ही सी आय किती येईल बरं का, आता नवीन, आता जेव्हा मी त्या लेनला हे करून टाकलं इथं व्ही सी आय किती येईल, व्ही सी आय किती येईल आता 900 येऊन जाईल राईट. 900 तर 650. आता व्ही सी आय किती येऊन जाईल 900. तर या फेजमधला व्ही सी आय 900 येऊन जातोय. इकडच्या बाजूला ही सेंटरची लाईन होती, अगोदर किती गाड्या जात होत्या, इकडून जात होत्या अगोदर 900
तो इकडे जात होत्या 900, इकडे होता 1150. पण मी आता काय करतो, आता अजून मी याचे लेन वाढून टाकले. तो लेन जर का मी वाढून टाकले तर मी काय होईल बरं का, इथं लेन वाढून टाकले, 2 लेन करून टाकले. मग त्या 2 लेनपैकी इकडे गाड्या जात होत्या 1150. 1150 पैकी इकडे गाड्या किती जातील, राईट, इकडे पण काहीतरी जातील, इकडे पण जातील. मग मला सांगा तुम्ही VCI2 काय असेल आता, VC22 दुसऱ्या फेजमधला VC किती असेल आता, जेव्हा तुम्ही लेन वाढून टाकले तेव्हा किती असेल रे, 1150 होता. 1150चा निम्मे केला 575, 575 900च्या निम्मे 450, 450. तो 575 काय असेल आपला, 575 VC2 असेल. तो आता आपण करून टाकला. आता मग हे झालेत का, मग तुम्ही काय करणार आता, समेशन ऑफ VC डिवाइड बाय SI. SI तर आपला एकच आहे, एकच SI आहे, त्यामुळे SI जास्त ठेवणार, समेशन याचा करून तो मग किती येईल बरं का. तुम्ही जर का समेशन करायला गेलात आता तिकडचा होता 900 प्लस इकडचा आलं 575 डिवाइड बाय SI किती होता, SI होता 1566. 1566 सांगा बरं का उत्तर किती येतं आता. हां, दोघं साईडनं एक एक लेन वाढून टाकायचे, दोघं साईडनं एक एक लेन वाढवायचे. म्हणजे काय होतील हे बघा, आपण काय करलं आहे आता, रस्ता कसा होता पहिले सुरुवातीला बघायला गेलात ना, असा रस्ता होता. या गाड्या चालल्या तिकडं, ह्या गाड्या चालल्या तिकडं, राईट का, 2 लेन 2 पदरी रस्ता होता अगोदरच. मग अजून काय केलं आता आपण, अजून याच्यामध्ये ह्या जो एक होता ना इकडचा ह्यावाला लेन, त्या लेनला मी अजून 2 लेन करून टाकले आणि इकडच्या लेनला पुन्हा 2 लेन करून टाकले. पुन्हा इकडे पण काय केलं होतं, असा होता तो, इकडचे बी 2 लेन करून टाकले, इकडचे बी 2 लेन करून टाकले. असं जर मी केलं तर, असं जर केलं तर जे काही VC आहे ना, VC तो VC कमी होईल. आणि VC जर का कमी झाला तर VC बाय SI कमी होईल. VC बाय SI जर का एकापेक्षा कमी आला तर आपल्याला सायकल लेंथ जे काही आहे ते काढता येईल. आलं लक्षामध्ये. आता व्हॅल्यू किती आली, 900 प्लस 575 डिवाइड बाय 1566 किती आली व्हॅल्यू रे, 0.94 आली का, एकापेक्षा कमी, राईट. तर 0.94 लेस दॅन व्हॉट 1, एकापेक्षा कमी होऊन जाते. मग आता आपण काय काढणार, आपला C काढणार. तो C इज इक्वल टू NTSL आता काढायचं आपल्याला 1 मायनस समेशन ऑफ VCI डिवाइड बाय SI डिवाइड बाय SI. मग C इज इक्वल टू काय होऊन जाईल बरं का, आता C इज इक्वल टू काय होऊन जाईल बरं का, N किती आहे, 2 पदरी रस्ता आहे आपला, सॉरी 2 फेजमध्ये काम करतो. N म्हणजे काय, फेज लक्षात घ्या, फेज. तो 2 फेज इंटू TSL किती दिला एक्झाम्पलमध्ये तुम्हाला, स्टार्टअप लॉस टाईम किती म्हणलेत, 3 सेकंद दिलेत बघा, 3 सेकंद डिवाइड बाय 1 मायनस याची व्हॅल्यू आपण आता जेव्हा लेन वाढवून टाकले तेव्हा व्हॅल्यू आली 0.94. तर सांगा बरं का किती सेकंद उत्तर येते. तो सायकल लेंथ इज इक्वल टू हाऊ मच, 6 डिवाइड बाय एकामधून 0.94 गेले, तोंडी काढून सांगा उत्तर किती येते. 103.45 लिहिलेलं इथं, 103.45 सेकंद. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते का, एक पूर्ण सायकल होण्यासाठी, एक पूर्ण सायकल होणं म्हणजे काय बरं का. आता दोन येवाले आहेत ना ते, हे लक्षात घ्या, म्हणजे लक्षात घ्या. आता या गाड्या चालायला लागल्या, सुरुवात केलं, या गाड्या चालल्या तिकडं, या गाड्या चालल्या तिकडं, राईट का, चालल्या एक फेज संपला. आता दुसरा फेज, या गाड्या चालल्या तिकडं, या गाड्या चालल्या इकडं, आता दुसरा फेज पण संपला. तो एक फेज संपून गेला, दुसरा फेज पण संपून गेला, एक सायकल पूर्ण झाली, या पूर्ण सायकल होण्यास 103.45 सेकंद लागतो. बोला, क्लिअर झालं का. तो स्टार्टअप लॉस टाईमवरून पण आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर झालं का हे. हां, गंमत बघा. आता कधी कधी काय होऊन जातं माहिती आहे का, कधी कधी काय देऊन दिलं तुम्हाला, असं देऊन दिलं समजा. आता बघा, तुम्हाला आता 4 फेज देऊन दिले, तुम्ही मला काय करा, आता तुम्ही मला SI जो काय आहे, प्रत्येक केसमध्ये SI मी काही वेगळा काढायला लावत नाही, तुम्हाला सारखाच देतो. तुम्ही बघा, तुम्हाला 4 फेजमध्ये रस्ता दिला आता मी, किती 4 फेज, कशा पद्धतीने बघा. हा वाला सुरू करतोय, नंतर हा वाला सुरू करतोय, हा झाला 1 फेज, हा झाला 2 फेज, नंतर बघा अशा कशा पण पद्धतीने करतात ते. हा झाला 3रा फेज, हा झाला 3रा फेज, आणि हा झाला 4था फेज. अशा 4 फेजमध्ये मी रस्त्यावरती मुवमेंट करतोय, राईट. हा पहिले हा पूर्ण झाला का मग हा सुरू होईल, मग हा सुरू होईल, मग हे सगळे जेव्हा पूर्ण होतील तेव्हा एक सायकल जाऊन कंप्लीट होत असते. क्लिअर झालं का, तेव्हा एक सायकल आपली कंप्लीट होत असते. मग आता मला सांगा, तुम्ही सांगा, सायकल पूर्ण कंप्लीट होईल. तुम्हाला मी बोललो आहे, मागचा जो डाटा आहे तो डाटाच तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला सांगतो, समजा SI जो आहे ना, तो SI कॉन्स्टंट देतो आणि तुम्ही मला उत्तर काढून दाखवा. याच्या व्हॅल्यू पण देऊन देऊ. चला, तुम्ही कॅल्क्युलेशन करून दाखवा, उत्तर काढून दाखवा मला. इथं व्हॅल्यू दिलेल्या आहेत, इथं आहे 200,
इथं आहे 200, इथं आहे 400, राईट राईट 400, इथं आहे 600, 600, इथं आहे 500, राईट. नंतर या स्ट्रेट पाथमध्ये आहे, इथं आहे 1000, इथं आहे 1000, इथे 1000 आणि इथं आहे 1300, 1300. नंतर या स्ट्रेट पाथमध्ये आहे, इथं या स्ट्रेट पाथमध्ये आहे 1200, 1200 आणि कर्व तिकडे जाणार हा जो आहे 1600. अशा पद्धतीने तुम्हाला मी डाटा देतो आहे, राईट. सो तुम्ही मला आता 4 फेज आहे तुम्हाला माहीत पडून गेले. वाटल्यास तुम्ही ब्लॉक डायग्राममध्ये पण हे करून सांगू शकतात, ठीक आहे. हां, तर आता तुम्ही मला सांगू शकतात काय सांगायचं बरं का मला. तुम्ही मला सांगा की याचा सी किती येईल, सी, राईट. तुम्हाला एस आय देऊन देतो मी, एस आय देऊन देतो. मागचा डाटा घ्या, मागचा डाटा उचला, राईट का. तो मागचा डाटा उचला, एस आय पण तुम्हाला काढतील. मागचा डाटा उचला, हे वाला एक्झाम्पल आहे आणि मला तुम्ही सी काढून दाखवा. चला सी काढून दाखवा बरं किती येतं. चला एक एक करून सी काढू. सो 4 फेजमध्ये कसं वर्किंग होते बघा. पहिल्या फेजमध्ये कोण कोण चालते बघा. सो फर्स्ट फेजमध्ये जर बघायला गेला 4 फेज बघा, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने फेज करतात. आता यांनी कसं केलं तुम्हाला सांगतो मी, लक्ष द्या. चला पहिला फेजमध्ये काय करतायत, पहिल्या फेजमध्ये हिमोली मुवमेंट करतात. कोणती, अशी आणि अशी, पटेल तशा पद्धतीने करतात. उतरचं सारखं येईल. ही झाली पहिली फेज. मला सांगा अशी जर का पहिली फेज असेल तर ही किती असेल, इथं 600, इथं आहे 1200. आता ही दुसरा फेज असं चालवतात ते, असा आणि असा. हा झाला दुसरा फेज. तर दुसऱ्या फेजमध्ये काय बरं का, हा आहे 200, हा आहे 200, हा आहे 1000, 1000. तिसरा फेज जो काय आहे तो तिसरा फेजमध्ये आहे आपला, समजा अशा पद्धतीने तिसरा फेज दाखवतात. या तिसऱ्या फेजमध्ये अशी मुवमेंट होती. किती असेल बरं का, बघून घ्या बरोबर. एक्झाम्पलमध्ये बरोबर दिलेत का मी. हा आहे 300, हा 300 आणि हा आहे 400. पटेल तशा फेजमध्ये हे करता येतात. हा फेज दाखवतो मी. हा तिसरा. आणि चौथा फेज कसा माहिती आहे का, चौथा फेज कसा आहे, चौथा फेज असा आहे. हा इकडे आहे 500, बघून घ्या, चेक करून घ्या. हा 500, राईट. आणि हा चालला इकडं, हा चालला इकडं 1000, 1000. आता तुम्ही काय करा, प्रत्येक फेजचा विषय काढा पटापट. विषय सांगा बरं, याचा विषय किती येईल, पहिल्याचा विषय न्या 1200. कर. चला फटाफट कॅल्क्युलेशन करा. 1200. दुसऱ्याचा विषय किती येतोय, 1000. तो 1200 आणि 1000 2200. 2200 आणि याच्यापैकी जास्त काय आहे, 400 ना. सो 2200 आणि 400 2600. 2600 आणि इथं किती आहे, 2600 आणि इथे 1000 आहे वाटतं का, 1600 होतं, 1600 होतं हे 1600. हां ते 1600. तर 2600 आणि इकडे जाणार हा जो काय आहे 1600. मग 2600 आणि 1600 किती होतील सांगा मला. टोटल व्ही सी सांगा, समेशन ऑफ व्ही सी आय. आणि यस आपला कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याची सम करायची गरज नाही. तो सांगा बरं. आता जर प्रत्येक फेजचा यस जर वेगळा दिला असता तर तुम्हाला खाली यस ॲड करावा लागला असता किंवा त्याची सम करावी लागली असती बरं का. हां, पण आता या केसमध्ये आपलं कसं यस आपण कॉन्स्टंट घेतोय. मग मला व्ही सी आय सांगा बरं का, सगळ्यांची बेरीज किती आली, 2200, 2600, 3600 आणि 4200. 4200 डिवाइड बाय एस आय किती काढला होता आपण, 1566. उत्तर किती येतं याचं रे, 2.68. आता मला सांगा 2.68 म्हटल्यावरती एकापेक्षा खूप जास्त आहे. आता तुम्ही काय करायचं, प्रत्येक याच्यावरती एक एक लेन वाढून टाका. प्रत्येक याच्यामध्ये काय करून टाका, एक एक लेन वाढून टाका. म्हणजे काय करणार बरं का, पहिला फेज दिसायला भेटेल. पहिला फेज बघा. आता तो पहिला फेज जर बघायला गेलात ना तर पहिला फेज असा दिसेल तुम्हाला. आता हा पहिला फेज होता. पहिल्या फेजमध्ये काय करून टाकतो, पहिल्या फेजमध्ये असं करून टाकतो बघा. ही झाली पहिला फेज. आता पहिल्या फेजमध्ये काय होईल, 300 300, राईट, 600 600, राईट. दुसरा फेज, हा झाला आपला दुसरा फेज. लेन वाढून टाकले बरं का मी, असे पण लेन वाढून टाकलेत आपण, राईट. तो आता सांगा बरं का, जर का असे लेन वाढत असतील तर इथे किती येऊन जाईल, 100 100, राईट, 500 500 500 500, राईट. हां, पुन्हा तिकडचं घ्या. जर का समजा 4 हे वाढलेले असतील तर ते वाकड्यामधले पण 4 झाले असतील. म्हणजे काय होतील बघा, तो 200 अशा पण एकूण 200 जातील, 150 150. आणि चौथा फेज
1600 आहेत ना, तो 800 800 आणि 250 250 250 250. आता बोला बरं रे, आता विषय किती येतोय? एकतर तुम्ही काय करायचं, हां अशा पद्धतीने. आता बोला विषय किती येईल, करा बेरीज, निम्मा निम्मा करून चला. 300 अधिक 500 800 झालेत. 800 अधिक 200 1000 1000 अधिक 800 1800. आता किती झाले? 1800 झाले. मग जर का समजा आता 1800 झालेत तर तुम्ही काय करणार? 1800 डिवाइड बाय 0.67 येते का? हां ठीक आहे. 1800 डिवाइड बाय 1566, तरी पण 1 पॉईंटच्या पुढे येते सागर. बेरीज बघ, 1800 होते ना, हे बघ इथं झालेत, इकडचे 2 निम्मे निम्मे केले ना मी, 600 600 300 300 600 600 300 300. तो तरी पण इथं किती येते बरं का? तरी पण बघायला गेला तरी पण तो आता काय करायचं, एक एक लेन जे ना, आता तुम्ही एवढी लेन वाढून टाकली, आता फक्त एक एक लेन वाढून टाकायची. एक एक लेन म्हणजे 5 लेन होतील. आता 4 झाले होते ना, 1 2 3 4, पुन्हा अजून इथं 1 2 3 4. अशा पद्धतीने तुम्ही काय करत, अशा लेन वाढून टाकल्या होत्या, इकडच्या सगळ्या लेन वाढून झाल्या होत्या. मग गाड्या अशा जात होत्या, काही गाड्या अशा जात होत्या. बरोबर का? क्लिअर झालं का? अशा पद्धतीने गाडी आपण हे करत होतो. उत्तर अजून एकापेक्षा जास्त येते ना भागेश्वरी, एकापेक्षा उत्तर जास्त येते ना. हां, तरी उत्तर एकापेक्षा जास्त येते. आता हे काय करून टाकायचं, एक्स्ट्राची ते एक लेन देऊन द्यायची, इकडे पण इथं पण एक्स्ट्राची एक लेन देऊन द्यायची, इथं पण एक्स्ट्राची एक लेन देऊन द्यायची. पण आता लेन कोणासाठी द्यायची बरं का? तर जो काही 1200वाला होता, त्या 1200वाल्याचे डायरेक्ट 3 तुकडे करायचे. 1200वाल्याचे 3 तुकडे करायचे, म्हणजे आता 600 600 होत होता ना तो, तर त्याचे किती होतील बरं का? 600 600 होतील ना, तर ते आता किती होतील? 400 400 होतील. 400 400 400. आणि हवाला किती असेल? हवाला असेल 300 300. पुन्हा याचे पण 3 तुकडे मोठ्या मोठ्याचे 3 तुकडे करायचे, मोठ्या मोठ्याचे 3 तुकडे करायचे, मोठ्या मोठ्याचे 3 तुकडे करायचे. असं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं, मग तेव्हा जाऊन तुम्हाला तो काय भेटेल, काहीतरी एकापेक्षा कमी भेटेल. मग अशा पद्धतीने आपल्याला काय करून टाकतं, काय करता येतात, लेन वाढवता येतात. आणि कसे वाढवतात ते लेन माहिती आहे का तुम्हाला? ते लेन कसे वाढवतात? अशा पद्धतीने वाढवतात बघा. हा होता आपल्या पहिला इंटरसेक्शन. हा इंटरसेक्शन आता याला कसं करून टाकतं माहिती आहे का? हे बघा, सर हा रोड येतो, हा रोड येतो असा, हां हा रोड येतो इथून असा 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 असा. लक्षात आहे का तुम्हाला? बघा, हां नाही तर असा करून टाका असा. तो अशा पद्धतीचे जे काही आहेत हे रस्ते आपल्याला दिसायला भेटतील, काहीतरी असेल. लक्षात आलं का? म्हणजे इथं घुसण्याच्या अगोदर जे नाही, इथं नंबर ऑफ लेन असे वाढून जातात बघा. अशा पद्धतीने असे नंबर ऑफ लेन जे काही इथं वाढताना याचं चित्र तुम्हाला मी दाखवायला पाहिजे, राईट. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ लेन या इथं वाढून जातील अशा पद्धतीने. हा लक्षामध्ये, तो दिस इज अवर व्हॉट, हे आहे आपलं. कळालं का तुम्हाला? माझा सायकल लेंथ कशी काढायची? तर तो सायकल लेंथ काढण्याचा हवाला फॉर्म्युला तुमचा पाठ झाला असेल नक्कीच आता इथं, राईट. तो आता काय होतं बरं का, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की जो यस आहे, यस आहे हा प्रत्येक रस्त्याचा यस आहे सारखा राहणार नाही. प्रत्येक रस्त्याचा यस आहे सारखा राहणार नाही. हा यस आहे जो काही आहे, हा यस आहे बदलून पण जात असतो. तर कधी कधी लोक जे आहेत ना, आपल्याला उदाहरणामध्ये पीक हवर फॅक्टर पण देऊन देत असतात. तो पीक हवर फॅक्टर जर का समजा उदाहरणामध्ये मेन्शन केलं असेल, तेव्हा जाऊन एक्सप्रेशन काय बनून जात असतं, ते बनतं एक्सप्रेशन सायकल लेंथ इज इक्वल टू नंबर ऑफ फेज इंटू TSL डिवाइड बाय 1 मायनस समेशन ऑफ VCI डिवाइड बाय SI, राईट, इंटू याला इंटू करायचा इंटू 1/PH पीक हवर फॅक्टर. यालाच मल्टिप्लाय फक्त एवढ्या टर्म, हा वेगळी टर्म आहे. समेशन ऑफ VCI डिवाइड बाय SI इंटू 1/PHF. जर का समजा तुम्हाला पीक हवर फॅक्टर जर दिला असेल तर तेव्हा दोन एक्सप्रेशन आपलं असं बनून जाईल. तर ही झाली कहाणी. तुम्हाला लक्षात आलं का? आता काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की सायकल लेंथ तुम्हाला टोटल लॉस टाईमवरती कसा काढता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेवढा फॉर्म्युला बी तुम्ही लक्षात ठेवला, कन्सेप्ट विसरून बी गेलात तरी चालेल, ठीक. आता पुढचं काय असतं, पुढचं एक वाक्य नोट आहे, ती नोट लिहून घ्या बरं. तो नोट लिहून घ्या. नोट काय बघा, नोट 4. नोट काय दिलं आहे तुम्हाला, हायवे कॅपॅसिटी मॅन्युअल, हायवे कॅपॅसिटी मॅन्युअल द रिलेशनशिप, द फॉलोइंग रिलेशनशिप. तो हायवे कॅपॅसिटी मॅन्युअलवाल्यांनी एक रिलेशनशिप दिले. हायवे कॅपॅसिटी मॅन्युअल द फॉलोइंग रिलेशनशिप टू कम्प्यूट सायकल लेंथ. कसं काढता सायकल लेंथ? C इज इक्वल टू NTSL इंटू XC
इंटू XC, हा XC वेगळा आहे राईट, NTSL इंटू XC डिवाइड बाय XC मायनस समेशन ऑफ VCI डिवाइड बाय SI. या लक्षामध्ये VCI काय असतो तुम्ही लक्षात ठेवा बरं का. आता XC काय असतो बरं का, जिथं आपण 1 घेतला होता बघा, अगोदरच्या केसमध्ये आपण XC घेतला नव्हता, आपण 1 घेतला होता. हा XC काय आहे, हा क्वालिटी फॅक्टर आहे, याला क्रिटिकल रेशो पण म्हणतात. तर तुम्ही लिहून घ्यायला XC इज वॉट, XC इज इक्वल टू क्वालिटी फॅक्टर, याला क्वालिटी फॅक्टर म्हणा, किंवा यालाच काय म्हणतो आपण, याला म्हणून देतो आपण क्वालिटी फॅक्टर और क्रिटिकल रेशो राईट. तर अशा पद्धतीने जे काय आहे एक्सप्रेशन, हे परीक्षेमध्ये तुम्हाला जर का ऑब्जेक्टिव्ह एवढा खोलमध्ये जाणार नाही तो ऑब्जेक्टिव्ह काढायला, ठीक. पण एक ऑब्जेक्टिव्ह आहे, जर क्वालिटी फॅक्टर जर का दिला असेल त्या केसमध्ये आपण असं काढायचं. तर मग तुम्हाला जे काय आहे हे अशा पद्धतीने जे आहे हे झालं. आता जाऊन आपल्या ॲनालिसिसचा भाग संपलेला आहे, अजून डिझायनिंग बाकी आहे, डिझायनिंगच्या पद्धती बाकी आहेत, ठीक. तो इथपर्यंत मी आलेलो आहे. आता तुम्हाला मी काय शिकवलेल्या सगळ्या गोष्टी एकदा रिवाइज करा. पहिले मला सांगा यार, सीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, सी काढण्यामध्ये जमेल का, सी कसा काढतात ते. सायकल म्हणजे कळाली का, सायकल काय असते ते, हे बघा ही सायकल असते. आता 4 फेज जर का असतील ना, 4 फेज 4 फेजची डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो मी. समजा इथं बघू आपण 4 फेज जमते का आपल्याला. तो 4 फेज जर बघायला गेलो समजा मी, तो काय होईल बरं का रे, हा रस्ता बघा, हा रस्ता 2 3 4. हां पहिल्यांदा काय होईल बरं का, इथं होईल ग्रीन, इथं ग्रीन राईट, ग्रीन. नंतर असं नाही काढता येणार मला. 4 फेज म्हटल्यावरती इथं 2च फेज झाले. 4 फेज म्हटल्यावरती मला 4 फेज काढावं लागतील. हा ए हे 2 3 असं काढायला पाहिजे आय थिंक. तो 4 फेजमध्ये जर समजा हा ए रस्ता, रस्ते तर 2च आहेत पण रे, ए आणि बी रस्ता आहे. चेक इट हे बघा इथं काढून बघतो मी जमतंय का. हा ए रस्ता आता ग्रीन लागला राईट, ते डायग्रामवरून जावं लागलं आपला. हा ग्रीन, हा ॲम्बर, हा खालचा रेडच राहील तोवर राईट. नंतर पुढे काय होईल बरं का, खालच्याचा इकडचा असं काहीतरी सुरू होईल. ते डायग्रामवरून काढता येईल, अशा पद्धतीने डायग्रामवरून तुम्हाला ते काढता येईल. तो सायकल लेंथ काय असेल तुम्हाला कळालं का. सायकल लेंथ म्हणजे काय, पूर्ण फेजला कंप्लीट होण्यामध्ये, पूर्ण फेज जो कंप्लीट होतोय ना, हा पहिला फेज कंप्लीट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, आता हे सगळे फेज झाले कंप्लीट, पुन्हा पहिला सुरू होईल. हा झाला आपला सायकल, त्याला म्हणतो आपण सायकल लेंथ. आलं लक्षामध्ये. तो फेजनुसार आपण सायकल लेंथ कसं काढतोय, स्टार्टअप टाईमनुसार कसं काढतोय हे लक्षामध्ये राहून द्या तुम्ही, ठीक आहे. तो लक्षामध्ये राहून द्या. झाला इथपर्यंत, इथं थांबतो मी रे.